नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये आपण ट्रेड करताना जेव्हा न्यूज असते तेव्हा न्यूजच्या टायमाला ट्रॅप कसं होतो आणि ते आपल्या ट्रॅप होण्यापासून कसं वाचायचं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तुम्हाला न्यूज बद्दल तर थोडीफार माहिती असेलच की न्यूजच्या टायमाला एक मार्केटमध्ये एक मोठा मूव येत असतो आणि त्या मोठ्या मूव मध्ये आपण आपला एसएल आणि आपले टार्गेट कसे सेफ राहायचे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण बघूया की गोल्डमध्ये आजच्या डेटला मार्केटने एक ट्रेंड लाईन बनवली होती. तुम्ही स्वतः लाईव्ह मध्ये बघू शकता मित्रांनो. मार्केटमध्ये ही एक ट्रेंड लाईन बनली होती आणि ह्या ट्रेंडनुसार मार्केट चालत होतं आणि मार्केटने ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन पण दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः बघा, मार्केटमध्ये ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन मिळालेला आहे आणि बरेच लोक काय झालं की रिटेलर लोक इथं सेलच्या साईडला एंट्री केलेली होती रिटेलर लोकांनी आणि त्यांना वाटलं की न्यूज आपली सेल साईडने जाईल, पण न्यूज एकदम अपोजिट साईड गेलेली आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः बघू शकता. तर मार्केटने इथं आपल्याला असं ट्रॅप केलेलं आहे. तर आपण ट्रॅप कसं काय झालो आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये बसलं पण होतं की मार्केट बाय साईडला जाऊ शकतं. मी तुम्हाला आता लाईव्ह मध्ये प्रूफ मध्ये दाखवतोय की मित्रांनो तुम्ही जसंही बघू शकता आपण की याच्या पहिले बघितलं होतं की 50 EMA आणि 200 EMA. तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 200 EMA च्या वरी जर कॅन्डल क्लोज असेल तर मार्केटमध्ये एक बाईंग झोन असतो आणि 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज असेल तर मित्रांनो कॅन्डल क्लोज पाहिजे. 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज जर असेल तर सेलिंग झोन असतो मित्रांनो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांना आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ, तिथून तुम्ही EMA आपल्या EMA ची स्ट्रॅटेजी बघू शकता. तर चला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये काय झालेलं आहे. मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन करून मार्केट एका ट्रेंड मध्ये चालत होतं आणि आपण ट्रेंड लाईन ड्रॉ पण केली होती मित्रांनो. हे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता. आपण अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि ह्या ट्रेंडवर मार्केट चालत होतं आणि जसंही मार्केटने एक ब्रेकडाऊन दिला तर आपल्याला काय वाटलं की मार्केटमध्ये एक न्यूजच्या टायमाला सेलची मुवमेंट येऊ शकते, कारण ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन दिलेला आहे ना. हे बघा तुम्ही इथे स्वतः की मार्केटमध्ये ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन दिलेला आहे. पण मित्रांनो आपण जसं प्लॅन केलं होतं इथे तुम्हाला मी दाखवतो. आपण 200 EMA हे आपला काय आहे 200 EMA आहे मित्रांनो. पण 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज नव्हती, त्यामुळे मार्केटमध्ये एक बाईंग झोनच होता. मार्केटमध्ये सेलिंग झोन कधी येईल मित्रांनो, जेव्हा 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज असेल. तर त्यामुळे मार्केटने काय केलेलं आहे मित्रांनो तुम्ही स्वतः बघू शकता की मार्केटने इथून जसंही आपण इथे एंट्री करू शकत होतो मित्रांनो, पण आपल्याला थोडा एसएल आपल्या इथल्या एका सपोर्ट खाली आपला एसएल पाहिजे होता. आपला एसएल कुठं पाहिजे होता 23,054 वर आपला एसएल पाहिजे होता आणि आपली एंट्री पाहिजे होती मित्रांनो ह्या इथे 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 आपली एंट्री पाहिजे होती, कारण आपल्या 200 EMA पाशी मार्केट आलेलं होतं आणि आपण 200 EMA पाशी आपण एक बाय साईडचा सिनेरिओ बनवू शकत होतात. इथं 2361 वर आपण एंट्री करायला पाहिजे होती बाय साईडनं आणि इथं आपल्याला चांगला एक मोठा मूव मिळाला असता आपण जर EMA चा जर स्ट्रॅटेजी जर वापरली असती तर आपल्याला चांगला प्रॉफिट झाला असता. लगभग आपल्याला नाही म्हणलं तरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो किती पीप मिळाले असते. सो तुम्ही स्वतः लाईव्ह मध्ये बघा. तुम्हाला सांगतो 17 ते 18 आपल्याला पीप इथं मिळालेले असते मित्रांनो. आपण स्वतः बघताय की 200 EMA च्या जर वरी कॅन्डल क्लोज असेल तर मार्केटमध्ये बाय साईडची जाण्याची एक सिनेरिओ असतो मित्रांनो आणि 200 EMA जर क्रॉस केला तर मित्रांनो सेलिंगची प्रेशर येऊ शकतं मित्रांनो. तुम्ही स्वतः बघा मार्केटमध्ये एक बाय साईडचा सिनेरिओ सकाळपासून चालू आहे. मार्केट एका ट्रेंड मध्ये चालत आहे. ह्या ट्रेंड लाईन नुसार आपण ही ड्रॉ पण केलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला ट्रॅप होण्यापासून वाचवण्यासाठी कोणते इंडिकेटर आहेत, जसं की 200 EMA तुम्हाला खूप महत्वाचं आहे की तुम्हाला इथं मार्केटमध्ये ट्रॅप होण्यापासून तुम्हाला वाचू शकतं. त्यामुळे तुम्ही 200 EMA चा वापर करून तुम्हाला ट्रॅप होण्यापासून वाचू शकता. आणि असं अनेक वेळा आहे मित्रांनो. तुम्ही असं नाही की आपण एक वेळा दाखवतोय, तुम्ही मार्केटमध्ये स्वतः याच्या मागे पण बघा. मी तुम्हाला याच्या मागे पण दाखवतो. बघा मार्केट जसं ही 200 EMA च्या क्लोज येते तसं एक वरच्या साईडनं जात आहे. जसं ही मार्केट 200 EMA च्या आसपास येत आहे तसं मार्केट वरती जात आहे. म्हणजे मार्केटमध्ये इथे तुम्ही बघू शकता जसं ही 200 EMA चा एक ब्रेकडाऊन झाला तर मार्केटमध्ये एक सेलिंग आलेली आहे, कारण तिथं कॅन्डल क्लोज आहे मित्रांनो. 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज पाहिजे, तेव्हाच मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर येऊ शकतं. आणि आपण 50 EMA पण सांगितलेलं आहे. 50 EMA पण एक चांगलं सपोर्टचं काम करत आहे. इथं तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या इंडिकेटरचा वापर करून तुम्ही न्यूजच्या टायमाला पण चांगलं तुमचं ट्रॅप होण्यापासून वाचू शकता आणि त्याबद्दल चांगला प्रॉफिट करू शकता. आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे प्रॉपर लावायचे ते तुम्हाला पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि हे तुम्ही मित्रांनो स्वतः तुम्ही बघू शकता. आपण 1 आवर टाइम फ्रेम जास्त यूज करतो आणि 1 आवर टाइम फ्रेम मध्ये पण मित्रांनो जसं सांगितलं होतं मी तुम्हाला सांगतोय की आपला एक सपोर्ट हा होता, तर आपण या सपोर्ट पशी एक आपला एसएल लावून बाय साईडनं प्लॅन करणं शक्य होतं मित्रांनो. इथं आपण असा बाय साईडनं प्लॅन करणं शक्य होतं, कारण आपला एसएल हा इथं असतो 50 EMA च्या खाली.
तर मार्केटमध्ये आपला एसएल पण खूप मोठा होत नव्हता आणि आपलं टार्गेट पण चांगलं मोठं होतं. तर अशा प्रकारे तुम्ही इथं प्रॉफिट करू शकता मित्रांनो. आणि या अशा बऱ्याच गोष्टी असतात मार्केटमध्ये की ट्रॅप करायचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी तुम्ही ईएमएचा आणि 1 आवर टाइम फ्रेम आणि अशा अनेक साऱ्या स्ट्रॅटेजी वापरून ट्रॅप होण्यापासून वाचू शकता आणि चांगला प्रॉफिट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला अशा स्ट्रॅटेजी फ्रीमध्ये सांगण्यात येतील आपल्या युट्यूब चॅनलवरती. चला थँक्यू मित्रांनो.